नमस्कार. आज आपणा सर्वांचे श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आज स्वामींची गुरुवारची विशेष सेवा याविषयी आपण पाहणार आहोत. आपणा सर्वांना स्वामींविषयी खूप काही माहिती आहे. श्री स्वामींची लीला अगाध आहे. स्वामींच्या केवळ नामस्मरणाने आपल्या मनाला धीर मिळतो आणि आयुष्यात सकारात्मकता येते. हे अनेक भक्तांनी अनुभवलेलं आहे. स्वामी सेवा करण्याची अनेक लोकांची इच्छा असते किंवा अनेक लोकांच्या मनाला ओढ असते, पण ती कशी करावी, त्याची सुरुवात कुठून करावी हेच माहीत नसते. त्यामुळं ही मंडळी तिथेच अडकून बसतात. पण या मंडळीने तिथंच अडकून न बसता आज माझा हा व्हिडिओ जर त्यांनी ऐकला पाहिला तर नक्कीच त्यांना गुरुवारची स्वामी सेवा कशी करावी आणि आपल्या आयुष्याचं सार्थक करून कसं घ्यावं हे नक्कीच कळेल. गुरुवारी स्वामी सेवा करण्याचे विशेष महत्त्व आहे. स्वामी पूजा म्हणजे स्वामी भक्त त्याला स्वामी सेवा म्हणतात. अधिक महिन्यातील गुरुवारची सेवा, जप, नामस्मरण, उपासना यांचे फळ हे अनेक पटीने जास्त असते. गुरुवारी येणाऱ्या शुभयोगांवर आपण जर स्वामी सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला अनेक पटीने जास्त मिळतं. आपल्या आयुष्यामध्ये समृद्धी येते, सकारात्मकता येते, मनातील वाईट जे विचार असतील ते नष्ट होतात. अशी ही स्वामींची सेवा आहे. तर आज आपण ही स्वामींची सेवा आपण कशी करावी, कोणत्या पद्धतीने आपण सुरू करावी याविषयी पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे स्वामींचा एक फोटो. छोटा असला तरी चालेल किंवा स्वामी भक्तांच्या घरी फोटो असतोच किंवा आपल्या देव्हाऱ्यामध्ये सुद्धा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तरीही चालणार आहे. नवीन आणण्याची गरज नाही. त्यासाठी लागणार आहे एक फोटो आणि पिवळ्या रंगाचा लहानसा हात. सोनचाफ्याची फुलं किंवा हार असेल तर अधिकच उत्तम. पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचा कोणत्याही प्रसाद किंवा एखादं फळ, केळं, आंबा, कारण आता आंबा उपलब्ध आहे सध्याच्या या ऋतूमध्ये, त्यामुळे आपण तेही पिवळ्या रंगाचं फळ वापरू शकतो. सर्वात उत्तम म्हणजे स्वामींना आवडणारा पदार्थ प्रसाद म्हणून बेसनाचे लाडू. तूप आणि बेसन, साखर यांच्या मिश्रणातून तयार केलेला बेसनाचा लाडू आपण जर गुरुवारचा स्वामींना प्रसाद म्हणून अर्पण केला, नैवेद्य म्हणून अर्पण केला तर स्वामी खूपच त्या भक्तावर खुश होतात, कारण त्यांचा हा आवडता प्रसाद आहे. यापैकी कोणताही नैवेद्यासाठी आपण प्रसाद म्हणून वापरू शकतो. आता प्रत्यक्ष सेवा काय काय करायचे ते पाहूया. आता या सर्व गोष्टी आपल्या जमवून झाल्यानंतर पूजेचं बाकीचं साहित्य, धूप, दीप वगैरे आपल्या घरी असतं, ते काय गोळा करण्याची आपल्याला गरज नाही. मग प्रत्यक्ष पूजेला सुरुवात करताना सकाळी आपली स्नानादी कर्म झाल्यानंतर प्रथम आपल्या घरातील, कुटुंबातील लहान थोरांचे खाणेपिणे वगैरे जे काही कामं असतील ती पूर्ण करायची. कारण ही जी सेवा करायची आहे ती शांत चित्ताने, एकाग्रतेने करायची आहे. मनाची चलबिचल व्हायला नको. इतर ठिकाणी आपलं हे काम अर्धवट राहिलं, ते काम अर्धवट राहिलं म्हणून आपलं लक्ष विचलित होता कामा नाही किंवा तिकडे आपलं लक्ष जाता कामा नाही. आपले पूर्ण शरीर आणि मन या सेवेमध्ये
एकाग्र झालं पाहिजे. मग ही सगळी कामं आटोपल्यानंतर आपण आपली पूजेची सुरुवात करायची आहे. प्रथम आंघोळ करून धुतवस्त्र नेसावे. धुतलेले स्वच्छ जुने असले तरी चालेल, आपण नेहमीच्या वापरातले, पण धुतलेले स्वच्छ असे वस्त्र घातलेले असावे. बसण्यासाठी एखादा पाट किंवा बैठक घ्यावी. समोर स्वामींचा फोटो लावावा किंवा लावलेला असेल तर काही हरकत नाही, किंवा तुमच्या समोर जिथे तुम्ही पूजेला बसणार आहात तिथे पाठावर ठेवावा. मग पूजेला सुरुवात करावी. गंधाने स्वामींना कपाळाला टिळा लावावा, फुले अर्पण करावी. त्यानंतर पिवळ्या रंगाचा जो आपण हार आणलेला आहे तो त्यांना अर्पण करावा. हळदी कुंकू वाहावं, धूप दीप अक्षता हे सगळं त्यांना अर्पण करावं. दिवा दाखवावा. आपल्या परिस्थितीनुसार आपण जर तुपाचा दिवा लावला, तेलाचा दिवा लावला तरीही चालणार आहे, पण तुपाचा किती उत्तम, तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता. मग हे धूप दीप दाखवावा. पिवळ्या फुलांचा हार घालून झाला की आपल्याकडे जे प्राप्त आपल्याकडे आहे ते आपण नैवेद्यासाठी प्रसाद वापरावा. नैवेद्य दाखवून घ्यावा. त्यानंतर स्वामींची आरती करावी. आरती झाल्यानंतर स्वामींचा 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करावा, किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा जप केला तरीही चालणार आहे. हा 11 माळी जप झाल्यानंतर तारक मंत्राचे पठण करावे. तेही तुमच्या वेळेनुसार 3 वेळा करा, 7 वेळा करा, 11 वेळा करा, तुमच्याकडे जशी वेळ उपलब्ध आहे तसं. त्यानंतर जमले तर स्वामी समर्थ सारामृत हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचे तुम्ही एक अध्याय वाचू शकता, 3 अध्याय वाचू शकता. जसे तुम्हाला वेळेनुसार तुम्ही ते करू शकता, किंवा रोज 1 अध्यायसुद्धा तुम्ही वाचाल, रोज 3 अध्यायसुद्धा तुम्ही वाचनामध्ये तुमच्या ठेवू शकता. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन कसे करावे याविषयी पुढचा व्हिडिओ मी टाकणार आहे, त्यात तुम्हाला ती माहिती देणारच आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे स्वामींची पूजा झाल्यानंतर आपण नमस्कार करायचा आहे. साष्टांग नमस्कार घाला. ही स्वामींची पूजा आपल्या क्षमतेप्रमाणे मात्र मनोभावे करायची आहे. त्यानंतर आपली जी काही इच्छा असेल किंवा प्रार्थना असेल ती स्वामींना सांगायची. जशी आपण आपल्या आईला सांगतो, आईशी बोलतो, त्याच भावनेने, त्याच नम्रतेने, त्याच हट्टाने आपण ती आपली इच्छा किंवा आपली प्रार्थना आपण स्वामींना सांगायची आहे. मनमोकळ्या पद्धतीने ती बोलायची आहे. स्वामी नक्कीच ऐकतात. तुमच्यासाठी योग्य आहे तेच स्वामी करत असतात, तेच स्वामी आपल्याला देत असतात. फक्त पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने आणि समर्पणाने ही गुरुवारची सेवा आपण करायची आहे. स्वामींनी कधीही आपल्या लीलांचे किंवा आपल्या कोणत्याही कार्याचे अवडंबर केले नाही. कोणतेही काम करताना किंवा कोणत्याही भक्ताला संकटातून बाहेर काढताना अशी अवडंबर माजवलं नाही किंवा मी काहीतरी वेगळंच करतोय असं दाखवलं नाही. तसं या स्वामी भक्ताने सुद्धा आपल्या भक्तीचे प्रदर्शन करायचं नाही. भक्तिभावानेही सेवा करायची आहे. याशिवाय स्वामी सेवा करताना आपले मन स्थिर असायला हवे, शुद्ध असायला हवे. कोणत्याही प्रकारचे कटकारस्थान करायचे नाही, कोणाचे वाईट चिंतायचे नाही. विश्वासाने भक्ती करायची. आपलं जे आचरण आहे ते योग्य असं ठेवायला पाहिजे.
सन्मार्गावर आहे. थोडक्यात काय, सन्मार्गावर चालायचे, सन्मार्ग पत्करायचा, कोणाचे वाईट चिंतायचे नाही, दानधर्म करावा, गोरगरिबांना, मुक्या प्राण्यांना, गरजूंना मदत करावी. सक्ती नाही, पण शक्यतो केली तर ती खूपच तुमच्यासाठी ती हितकारक आहे. आणि या गोष्टी जर तुम्ही आचरणात आणल्यात तर नक्की स्वामी प्रसन्न होतील. कारण भक्तीसोबत स्वामी तुमचे कर्म देखील पाहतात आणि प्रत्येकाच्या कर्माचा हिशेब हे स्वामी ठेवतच असतात. म्हणून कर्म चांगले ठेवा. कर्म जर चांगले ठेवले तर नक्कीच स्वामी तुम्हाला स्वीकारतील. त्याचबरोबर तुमच्यावर कृपा देखील करतील. अशा प्रकारे तुम्ही दर गुरुवारी अशा प्रकारची विशेष गुरुवारची सेवा करून आपले जीवन सत्कर्मी लावू शकता. नक्कीच आपल्याला स्वामींचा आशीर्वाद लाभेल, आशीर्वाद प्राप्त होईल. आपणास हा माझा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.